श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. काही दिवसातच आपण एका नव्या वर्षात म्हणजेच 2026 मध्ये पदार्पण करणार आहोत. नवीन वर्ष हे केवळ कॅलेंडर बदलणे नाही तर एक नवी सुरुवात आहे. नव्या संधी, नव्या संकल्पनेची वेळ आहे. तर मित्रांनो, हे नवीन वर्ष आपल्याला सुख, समृद्धी आणि भरभराट देणारे असावे. यासाठी जानेवारीच्या पहिल्या दिवशी आपल्याला काहीतरी करायचे आहे. आज आपण पाहणार आहोत नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी, या दिवशी कोणती सेवा, पूजा करावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नवीन वर्षाची कोणती खास पदार्थ बनवून खावा. तर त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. नवीन वर्षाचा पहिला दिवस हा एक आरसा असतो. तुम्ही जशी सुरुवात कराल तसा संपूर्ण वर्षाचा कल ठरतो. 1 जानेवारीला सकाळी लवकर उठा, घरात आणि मनात सकारात्मक ठेवा. घरात शांत, आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण करा. तसं बघायला गेलं तर इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्यापासून होत असते. पण इंग्रजी कॅलेंडर जे आहे तर ते तितकीच महत्त्वाची भूमिका ही आपल्या जीवनामध्ये बजावत असतं. त्यामुळे हा जो दिवस आहे 1 जानेवारी, त्यामुळे या दिवशी घरामध्ये शांतता, आनंदी आणि उत्साही वातावरण ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. नवीन वर्षाच्या आधीच घराची पूर्ण स्वच्छता करा. प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण किंवा सुंदर फुले लावा. घराचे प्रवेशद्वार स्वच्छ आणि सुशोभित ठेवा, कारण देवी लक्ष्मीचा प्रवेश इथूनच होतो. नवीन वर्षाची सुरुवात दानधर्माने करा. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा लहान वस्तू दान करा. या दिवशी दिलेले दान वर्षभर तुमच्या सोबत राहते. शक्य असल्यास आपल्या कामातील मदतीचा म्हणजे सफाई कामगार, ड्रायव्हर असतात, त्यांना भेटवस्तू किंवा त्यांचा सन्मान करून वर्षाची सुरुवात करा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही गोष्टी चुकूनही करू नका, ज्याचा नकारात्मक परिणाम वर्षभर होऊ शकतो. कर्ज देणे आणि घेणे. नवीन वर्षाच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका किंवा कोणाकडूनही कर्ज घेऊ नका, अन्यथा संपूर्ण वर्ष आर्थिक व्यवहार तणावाचे राहू शकतात. सकाळी आणि संध्याकाळी घर किंवा मुख्य प्रवेशद्वार अंधारात ठेवू नका. किमान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून प्रकाश ठेवा, जो समृद्धीचे प्रतीक आहे. पाकिट किंवा तिजोरी पूर्णपणे रिकामी ठेवू नका. किमान काही नाणी किंवा नोटा त्यामध्ये ठेवा. भूतकाळातील अपयश किंवा वाईट अनुभवांवर विचार करण्यात वेळ घालवू नका. फक्त भविष्याचे सकारात्मक संकल्प करा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेली पूजा आणि सेवा वर्षभर आशीर्वाद देते. सर्वात प्रथम आपल्या कुलदेवतेची किंवा इष्टदेवतेची पूजा करा. त्यांना पंचामृत स्नान घाला, नवीन वस्त्र अर्पण करा आणि गोड नैवेद्य दाखवा. वर्षाचे शुभ चिंतन करा आणि सर्व संकल्पनांमध्ये यश मिळो अशी प्रार्थना करा. देवी लक्ष्मीला समर्पित असलेले श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्र याचे सकाळी किंवा संध्याकाळी वाचन करा. हे वाचन वर्षभर धन आणि समृद्धी आकर्षित करते. ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 किंवा 108 वेळा जप करून त्याचबरोबर आपल्या गुरूंची देखील आपल्याला सेवा करायची आहे, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारपासून होत आहे. त्यामुळे जर तुमचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज असेल किंवा तुमचे जे कोणते गुरु असेल त्यांची सेवा करा, त्यांच्या मंत्रांचं पठण करा. स्वामी चरित्र सारामृत, त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायला सुरुवात करा. तुळशीला देवी वृंदा मानले जाते आणि ती विष्णूंना प्रिय आहे. तुळशीला पाणी घाला आणि त्याचबरोबर देवीला दिवा अर्पण करा. वर्षाची सुरुवात तुळशीच्या प्रदक्षिणेने करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे देवीची गंध, फुलं, अक्षदा वाहून पूजा केल्यानंतर 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा मारा. ओम तुलसीदेव्ये नमो नमः या मंत्राचा जप करा किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप जो आहे तर तो करू शकता. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला एक असा पदार्थ जो आहे तर तो आपल्या घरामध्ये बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पदार्थ आपल्या देवांना अर्पण करायचा आहे, देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तो प्रसाद स्वरूपात आपल्या घरामध्ये खायचा आहे. बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण
कष्ट आणि मेहनत करून जर आपल्याला त्याचं फळ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, त्याचबरोबर देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नसेल, तर काहीतरी छोट्या छोट्या सेवा किंवा छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते जर आपण केले तर त्याचं सर्व जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं. आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या खूप साध्या वाटतात, छोट्या वाटतात आणि ज्या वेळेस आपण ह्या गोष्टी करायला सुरुवात करतो, मंत्रांचं स्तोत्रांचं पठण करतो, त्या वेळेमध्ये त्याचे जे अनुभव आहेत तर ते लगेच आपल्याला म्हणजे आपण आज तूप खाल्ला आणि लगेच आपल्याला रूप येईल असं कधीच होत नाही. त्यामुळे नेहमी या सेवा ज्या आहेत तर त्या कंटिन्युअसली आपल्याला कराव्या लागतात. त्यावेळेस त्याचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं. तशाच पद्धतीने हे असे काही पदार्थ असतात जे देवी लक्ष्मीला आपण ज्या वेळेस सातत्याने अर्पण करतो त्यावेळेस आपल्याला त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळत असतात. तर हा जो पदार्थ आहे तुम्हाला तो देवीला अर्पण करायचा आहे. यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होईल, त्याचबरोबर घरातील दारिद्र्य जे आहे तर ते संपण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहे तर त्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या तुमच्या दूर होताना तुम्हाला दिसून येईल. असा हा कोणता पदार्थ आपल्याला बनवायचा आहे ते आपण बघूया. तर हा पदार्थ आहे खीर किंवा पायसम याला म्हटलं जातं. दूध आणि तांदळाची जी खीर असते तर ती आपल्याला बनवायची आहे. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स, त्याचबरोबर केसर आणि दूध, तांदूळ, साखर किंवा गूळ वापरून तुम्हाला ही खीर जी आहे तर ती तयार करायची आहे. शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते बनवून म्हणजेच ते टाकून तुम्हाला ही खीर तयार करायची आहे. या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या लक्ष्मीकारक आहेत आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय या वस्तू आहेत. खीर हा गोड पदार्थ आहे. गोड घरात आनंद, मधुरता आणतो. खीर बनवताना दूध समृद्धीचे प्रतीक आणि तांदूळ अक्षय धान्याचे प्रतीक वापरले जातात. धार्मिक दृष्ट्या लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे. या दिवशी खीर बनवून नैवेद्य दाखवल्यास लक्ष्मी देवी तुमच्या घरात वर्षभर वास्तव्य करते असे मानले जाते. खीर बनवताना सात्विक शुद्ध मन ठेवा. स्वयंपाकघरात कोणतेही नकारात्मक विचार नसावे. खीरीमध्ये आवर्जून केसर आणि वेलची वापरावी. केसर हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे. खीर तयार झाल्यावर सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेला आणि नंतर घरातील सर्वात वयस्कर व्यक्तीला, आई वडील, आजी आजोबा द्यावी. मगच इतरांनी सेवन करावे. नवीन वर्षाचे स्वागत या धार्मिक आणि सकारात्मक पद्धतीने जर केले तर आपल्या घरामध्ये गोडवा हा कायम खिरीसारखा टिकून राहतो. जप पूजा केली तर घरामध्ये शांतता टिकून राहते. वर्ष हे जे आहे तर ते आपले आरोग्य, यश आणि त्याचबरोबर अपार धनसंपत्ती देऊन जाते. ज्या वेळेस देवी लक्ष्मीचा स्वागत जे आहे तर ते आपण अशा पद्धतीने करत असतो. त्यामुळे हा नैवेद्य सर्वात प्रथम आपल्याला देवघरामध्ये दाखवायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही ही खीर जी आहे तर ती बनवू शकता आणि त्यानंतर याचा नैवेद्य देवांना दाखवल्यानंतर आपण घरामध्ये ती खायची आहे. खीर बनवताना ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं पालन करायचं आहे. खीर बनवत असताना मनामध्ये कंटिन्यू माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचं पठण करायचं आहे. देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातील सर्व जे काही अडचणी आहेत तर ते दूर कर, तुझी कृपा अखंड असू दे आणि आपल्या कुलदेवीच्या मंत्रांचं सुद्धा पठण करायचं आहे. कारण की कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुलाचं रक्षण करण्याचं काम करत असते. त्यामुळे कुलदेवीला प्रसन्न ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.